नमस्कार मित्रांनो. मंगळ जो की कन्या राशीचा नंबर 1 चा अशुभ ग्रह आहे, तो कन्या राशीच्या 8व्या स्थानात भ्रमण करणार आहे. स्वतःच्या राशीमध्ये भ्रमण करणार. अर्थात 8वं जे स्थान आहे ते वृत्ती स्थान त्याला संबोधलं जातं. याचप्रमाणे गुरु जो ग्रह सगळ्यात महत्त्वपूर्ण समजला जातो, तो तुमच्या भाग्यस्थानामध्ये भ्रमण करणार आहे. याचप्रमाणे रवी, शुक्र आणि बुध हे जे ग्रह आहेत तुमच्या भाग्यस्थानातून कर्मस्थानामध्ये भ्रमण करणार आहे. या सर्वांचा जो प्रभाव परिणाम आहे हा तुमच्या स्वास्थ्यावर, त्याचप्रमाणे वैवाहिक जीवन, जर का तुम्ही रिलेशनशिपमध्ये असाल त्यावर, किंवा तुमचं जे करिअर आहे आणि गृहसौख्य यावर याचा संपूर्ण प्रभाव परिणाम नेमका कशा प्रकारचा असेल, या सर्व संदर्भातले खुलासेवर चर्चा आपण या व्हिडिओमध्ये करणार आहोत. तर सर्वात पहिल्यांदा आपण तुमचं स्वास्थ्य, शरीर स्वास्थ्य नेमकं कशा प्रकारचं असेल या संदर्भातली चर्चा करू. जसं की तुमच्या राशीचा जो स्वामी आहे बुध, जो की तुमच्या भाग्यस्थानामध्ये भ्रमण करतो आहे. दिनांक 15 तारखेनंतर तो तुमच्या दशमात भ्रमण करेल आणि 30 तारखेनंतर तो तुमच्या लाभ स्थानामध्ये भ्रमण करणार आहे. जवळजवळ 15 दिवस तो तुमच्या भाग्यात भ्रमण करेल आणि उरलेले 15 दिवस तो तुमच्या दशम स्थानात किंवा कर्मस्थानामध्ये भ्रमण करणार आहे. याचप्रमाणे तुमच्या राशीचा जो षष्ठेश आहे शनी, जो की तुमच्या षष्ठ स्थानातच भ्रमण करतोय. 30 तारखेनंतर तो वक्री होणार आहे. आणि तुमच्या राशीचा जो अष्टमेश आहे मंगळ, हा तुमच्या 7व्या स्थानामध्ये भ्रमण करतोय. 2 तारखेनंतर तो 8व्या स्थानात स्वतःच्या राशीत म्हणजे मेष राशीमध्ये भ्रमण करणार आहे. तर एकंदरीत या सर्व तिन्ही ग्रहांचा विचार करायचा झाला तर या महिन्यामध्ये तुम्ही बऱ्याच प्रमाणात ऍक्टिव्ह असणार आहात. तुमचं जे काम आहे ते करण्याकडे तुमचा कल राहील. भाग्याची साथ उत्तम प्रकारे लाभेल. नवनवीन संधी तुम्हाला या महिन्यामध्ये बऱ्याच प्रमाणात येते, कारण तुमच्या राशीच्या भाग्यस्थानामध्ये जो गुरु विराजमान आहे तो तुम्हाला कॉन्फिडन्स, जो की तुमच्या राशीकरता थोडासा कधी कधी प्लस मायनस असतो, म्हणजे वर खाली होतं. तर ती जी गोष्ट आहे ती या महिन्यामध्ये खूपच चांगल्या प्रकारे, म्हणजे कॉन्फिडन्स तुमच्यामध्ये खूप होईल, एनर्जी खूप चांगल्या प्रकारची लाभेल. त्याच्यामुळे केलेली कामं असतील त्याच्यामध्ये सक्सेस जो रेशो आहे तो अतिशय चांगल्या प्रकारचा मिळेल. यामुळे तुम्ही बऱ्याच प्रमाणाची कामं हाती घ्याल आणि ते पूर्णतः सुद्धा करून दाखवाल. याचप्रमाणे कुठल्या प्रकारचे मेजर प्रॉब्लेम, कॉम्प्लिकेशन येणार नाही. इथे लक्षात घ्या, थोडीशी धडपड जास्त झाल्यामुळे किंवा थोडासा कामाचा रेटा थोडा जास्त असल्या कारणामुळे लागणं, कापणं, खर्चटणं असं थोड्याशा शारीरिक दुखापतीचे काही प्रसंग येऊ शकला, तर त्याचा फारसा मोठा परिणाम तुमच्या डेली रुटीनवरती होणार नाही. त्याच्यामुळे तशी काय काळजी करू नका. एकंदरीतच सांगायचं झालं तर या संपूर्ण महिन्यामध्ये तुम्ही बऱ्याच प्रमाणात एनर्जेटिक असाल. बऱ्याच प्रमाणात तुमचा काम करण्याचा जो आवेग आहे तो सुद्धा जबरदस्त दिसून येईल. यानंतर आपण चर्चा करणार आहोत तुमचं आर्थिक स्थैर्य नेमकं कशा प्रकारचं असेल. जसं की तुमच्या राशीचा जो धनेश आहे शुक्र, जो की तुमच्या भाग्यस्थानामध्ये भ्रमण करतोय. दिनांक 13 तारखेनंतर हा तुमच्या दशम स्थानामध्ये भ्रमण करणार आहे. शुक्र तुमच्या राशीचा अतिशय महत्त्वपूर्ण ग्रह आहे, कारण तो तुमचा भाग्येशपड आहे आणि धनेशपड आहे. याचप्रमाणे तुमच्या राशीचा जो पंचमेश आहे शनी, जो की तुमच्या 6व्या स्थानामध्ये भ्रमण करतोय. 30 तारखेनंतर वक्री होणार आहे. आणि तुमच्या राशीचं अष्टमेश आहे मंगळ, जो की 7व्या स्थानामध्ये भ्रमण करतोय. 2 तारखेनंतर तुमच्या 8व्या स्थानामध्ये भ्रमण करणार आहे. ते एकंदरीत सांगायचं झालं, आर्थिक जे तुमचं स्थैर्य असेल ते अतिशय उत्तम राहील. काळजी अजिबात करू नका. उलट पक्षी आर्थिक संदर्भात लक फॅक्टर वगैरे खूप चांगल्या प्रकारचे दिसेल. जी कामं तुम्ही ती घ्याल त्याचा उत्तम प्रकारे लाभ मिळेल. त्याचप्रमाणे चांगले काही इन्व्हेस्टमेंट सुद्धा होऊ शकेल. आणि या महिन्यामध्ये तुम्हाला अनपेक्षित लाभ वगैरे मिळू शकतील. अशी कामं की ज्याबद्दल तुम्ही अपेक्षा केली नव्हती, किंवा अशी कामं आधी केलेली होती की ज्याबद्दलची अपेक्षा संपूर्णपणे सोडले, तर त्यामधून अशा काही चांगले फायदे तुम्हाला मिळू शकतील, किंवा अडकलेले तुमचे जे काही लाभ असेल ते सुद्धा सहजपणे तुम्हाला या महिन्यामध्ये मिळू शकेल. एकंदरीतच सांगायचं झालं तर या संपूर्ण महिन्यामध्ये भाग्याची साथ उत्तम लाभेल आणि आर्थिक आवक तुमची चांगली होईल. यानंतर गृहसौख्याबद्दल विचार करायचा झाला तर तुमच्या राशीचा जो चतुर्थेश आहे गुरु, जो की तुमच्या भाग्यस्थानामध्ये भ्रमण करतो आहे. अतिशय उत्तम अशा प्रकारची ही गोष्ट आहे. घरातल्या व्यक्तींबरोबरचे नातेसंबंध खूपच चांगल्या प्रकारचे असतील. तुमच्या दोघांमध्ये जे हार्मोनी आहे ती खूप चांगल्या प्रकारची राहील. वास्तूच्या संदर्भात कुठलीही महत्त्वाची कामं करायची असतील, म्हणजे असलेली वास्तू विकणं, नवीन वास्तू घेणं, वास्तूमध्ये रिनोव्हेट करणं, वास्तूच्या संदर्भात काही उपाय करणं, तर या संदर्भातली जी कामं आहे ती तुम्ही या महिन्यामध्ये नक्की हाती घेऊ शकाल. त्याचे चांगले परिणाम सुद्धा तुम्हाला दिसून येतील. आता सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे जे आपल्याला बऱ्याच वेळा विचारलं जातं ते म्हणजे रिलेशनशिप नेमकी कशा प्रकारची असेल. तर तुमच्या राशीचा जो पंचमेश आहे शनी, जो की तुमच्या 6व्या स्थानामध्ये भ्रमण करतोय. 30 तारखेनंतर तो वक्री होणार आहे. ते लक्षात घ्या, तुम्ही जर का कोणाच्या रिलेशनशिपमध्ये असाल तर रिलेशनशिप अतिशय स्मूथ चालेल. काय काळजी करू नका. या महिन्यात असा काय प्रॉब्लेम येणार. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे भाग्यस्थानात असताना जो गुरु आहे तो नवम दृष्टीने तुमच्या पंचम स्थानाला पाहतोय. त्याच्यामुळे काळजी करू नका. तुमचं जे रिलेशनशिप आहे अतिशय स्मूथ राहील. फक्त इथे एकच गोष्ट राहील की या संपूर्ण महिन्यात चांगलं राहील, पण तो पुढच्या महिन्यात म्हणजे जुलैच्या साधारण 1 तारखेपासूनच थोडा प्रमाणात तुमच्या आणि तुमच्या रिलेशनशिपमध्ये ज्या व्यक्ती आहेत त्याच्यामध्ये डिफरन्स ऑफ ओपिनियन, ज्याला आपण म्हणतो मतभेद, वैचित्र्य, अशा प्रकारचे काय अनुभव शकते. तिथे थोडंसं काळजी घ्या. फार काय टोक गाठणार नाही, कारण गुरुचं भाग्य
तुमच्या पंचम स्थानामध्ये असणारी दृष्टी ही अतिशय चांगली असणार आहे. तरी सुद्धा थोडी काळजी घेणं महत्त्वपूर्ण आहे. याचप्रमाणे ज्या गर्भवती महिला आहेत, म्हणजेच कन्या राशीच्या ज्या गर्भवती महिला आहेत, त्यांच्यासाठी हा संपूर्ण जो कालावधी आहे जूनचा अतिशय चांगला राहील. तुमचा कॉन्फिडन्स खूप चांगला राहील. काळजी करू नका. तुमचं जे काय स्वास्थ्य आहे, शरीर स्वास्थ्य ते सुद्धा उत्तम दिसून येईल. जे विद्यार्थी वर्ग आहे त्याच्यासाठी तर खूपच चांगला कालावधी आहे. तुम्ही केलेल्या कामाचा चीज होईल. तुम्ही जे काही विद्या घेतात किंवा जे काही प्रशिक्षण घेतात त्याच्यामध्ये आउटशाईन करून जाल. फक्त एफर्ट घेणं मात्र महत्त्वपूर्ण राहील. याचप्रमाणे तुमच्या साधारण वैवाहिक जीवनाबद्दल सांगायचं झालं तर तुमच्या राशीचा जो सप्तमेश आहे गुरु, जो की तुमच्या भाग्यस्थानामध्ये भ्रमण करतोय. गेल्या महिन्यात म्हणजे मे महिन्यामध्ये साधारण तुम्ही अनुभव घेतला असेल की तुमचे जे वैवाहिक जोडीदार आहेत थोडेसे तुमच्यावरती हवे झालेले आहेत. कुठल्या ना कुठल्या कारणावर ते तुम्हाला थोडंसं डॉमिनेट करू पाहतात किंवा अशा प्रकारचे काय अनुभव तुम्हाला आलेले असतील. काळजी करू नका. यामुळे तसं अजिबात काय होणार नाही. उलट पक्षी तुमच्यामध्ये आणि तुमचे जे वैवाहिक जोडीदार आहेत त्यांच्यामध्ये सामंजस्य खूप चांगल्या प्रकारचं दिसून येईल. तुमच्या दोघांमध्ये जे हार्मोनी आहे ते खूप चांगल्या प्रकारे दिसेल आणि तुम्ही दोघं कुठे बाहेर फिरायला जाणं, चांगल्या स्थळांना भेटी-गाठी देणं, म्हणजे पवित्र स्थळांना किंवा देवळांना भेटी-गाठी देणं, अशा प्रकारचे सुद्धा काही अनुभव निश्चित येतील. तर एकंदरीतच वैवाहिक जीवन सुद्धा सुमधुर अशा प्रकारचं दिसून येईल. याचप्रमाणे कार्यक्षेत्राच्या संदर्भात सांगायचं झालं किंवा करिअरच्या संदर्भात सांगायचं झालं तर तुमच्या राशीचा जो दशमेश किंवा कर्मेश जो बुध आहे, हा बुध जो की तुमच्या भाग्यस्थानामध्ये भ्रमण करतो आहे. दिनांक 15 तारखेनंतर तुमच्या 10व्या स्थानामध्ये भ्रमण करेल आणि 30 तारखेनंतर तो तुमच्या लाभस्थानामध्ये भ्रमण करणार आहे. तर एकंदरीतच तुम्ही या महिन्यामध्ये बऱ्याच प्रमाणात ऍक्टिव्ह असाल. तुमची एनर्जी लेवल, कॉन्फिडन्स खूप चांगल्या प्रकारचा दिसेल. कारण गुरुची पंचम दृष्टी तुमच्या राशीवर असणार आहे. केलेली कामं व्यवस्थितपणे पूर्ण झाली आणि त्याचे रिझल्ट चांगले झाले तर अर्थातच आपला जो कॉन्फिडन्स आहे, काम करण्याचा जो उरक आहे, हा सुद्धा जबरदस्त दिसून येईल. या संपूर्ण महिन्यामध्ये हा थोडासा एक वेगळा तुम्हाला अनुभव येईल की या संपूर्ण महिन्यामध्ये तुमचं खास म्हणजे कार्यक्षेत्र आहे, जे करिअर आहे, त्यांच्या संदर्भातले काही चांगले अनुभव किंवा त्याच्या संदर्भातले काही चांगल्या ऑपॉर्च्युनिटी तुम्हाला येऊ शकतील. जरूर ते ग्रॅब करा, जरूर त्या पकडा, सोडून देऊ नका. कारण कालावधी तुमच्यासाठी खूप चांगला झालेला आहे आणि पुढे सुद्धा चांगला येणार आहे. त्याच्यामुळे बऱ्याच प्रमाणात तुम्ही जेवढे ऍक्टिव्ह राहाल तेवढे जास्तीत जास्त या चांगल्या कालावधीचा फायदा करून घ्याल. हा तुमच्या फ्युचरसाठी खूप उत्तम प्रकारे याची सुरुवात खरं तर झालेली आहे. त्याचे अनुभव तुम्हाला जून महिन्यापासून निश्चित चांगल्या प्रकारे दिसून येणार. अर्थात त्या संपूर्ण महिन्यामध्ये थोडंसं धावणं, पळणं, फिरणं वगैरे हे भटकणं हे थोडं जास्त होईल. परंतु त्याचे मिळणारे जे अनुभव आहेत हे तुम्हाला खूप चांगल्या प्रकारचे दिसून येतील. त्याच्यामुळे तशी काय काळजी करू नका. तुमचं जे काही करिअर असेल त्या संदर्भातला हा संपूर्ण महिना तुमच्यासाठी अतिशय शुभफलदायी असाच असणार आहे. तर एकंदरीत सांगायचं झालं तर हा संपूर्ण महिना बऱ्याच प्रमाणात सर्व क्षेत्राबद्दल तुम्हाला पॉझिटिव्ह इफेक्ट देणार आहे. यानंतर आपण चर्चा करणार आहोत ग्रह योगांबद्दल. त्याचे जे परिणाम आहेत हे नेमके तुमच्यासाठी कशा प्रकारे मिळणार आहे. तर सगळ्यात पहिल्यांदा दिनांक 4 तारखेला रवी आणि शुक्राची युती तुमच्या भाग्यात होणार आहे. तिथेच त्याच दिवशी बुध आणि गुरुची सुद्धा युती होणार आहेत. हे दोन्ही योग तुमच्यासाठी अतिशय शुभफलदायी असणार आहेत. कारण महत्वाचं म्हणजे भाग्याची साथ तुम्हाला उत्तम प्रकारे लाभेल. भविष्याच्या संदर्भातले घेतलेले निर्णय साधारण या दरम्यान तुम्ही घेऊ शकता. काही चांगल्या ऑपॉर्च्युनिटी संधी तुम्हाला सुद्धा येऊ शकतील. भविष्यातील योजना तुम्ही या दरम्यान आकारात आणू शकता. काही चांगले इंट्युशन येऊ शकतील. जे व्यक्ती धार्मिक किंवा आध्यात्मिक मार्गावरती आहेत त्यांच्यासाठी काही चांगले इंट्युशन्स वगैरे येऊ शकतील. म्हणजे ज्याला आपण अंतःप्रेरणा वगैरे म्हणतो, अशा प्रकारचे सुद्धा काही अनुभव तुम्हाला या दरम्यान येऊ शकतील. याचप्रमाणे दिनांक 9 तारखेला रवी आणि शनीचा केंद्रयोग होणार आहे. शनी जो की तुमच्या 6व्या स्थानामध्ये भ्रमण करतोय, जो रवी तुमच्या भाग्यस्थानामध्ये भ्रमण करतो आहे. दोघांचा केंद्रयोग होणार आहे. ते 2-3 गोष्टी तिथे लक्ष द्या. पहिली गोष्ट म्हणजे थोडंसं आरोग्याकडे लक्ष द्या. जर तुम्हाला लॉंग टर्म मध्ये काही आजार असेल तर त्याचे काही लक्षणं तुम्हाला या दरम्यान दिसू शकतील. याचप्रमाणे तुमचं जे काही कार्यक्षेत्र असेल त्या संदर्भात कुठल्याही प्रकारचे महत्त्वपूर्ण निर्णय, छोटे असतील किंवा मोठे, या दरम्यान अजिबात घेऊ नका. याचप्रमाणे दिनांक 14 तारखेला रवी आणि बुधची युती सुद्धा तुमच्या भाग्यस्थानात होणार आहे. रवी जो की तुमचा व्ययश आणि बुध तुमच्या राशीचा स्वामी आणि तुमचा कर्मेश आहे. दोघांची युती तुमच्या भाग्यात होणार आहे. खूप चांगल्या प्रकारचा योग आहे. थोडंफार ऍक्टिव्ह राहा, म्हणजे बऱ्याच प्रमाणात ऍक्टिव्ह राहा. थोडं एक्झर्शन वगैरे, दमछाक वगैरे होईल, पण तो काम करण्याचा उरक तुमचा दांडणार आहे. महत्त्वपूर्ण निर्णय तुम्ही या दरम्यान कार्यक्षेत्राशी संबंधित घेऊ शकता. याचप्रमाणे दिनांक 17 तारखेला बुध आणि शुक्राची युती तुमच्या 10व्या स्थानात होणार आहे आणि त्या युती बरोबर तुमच्या 7व्या स्थानातला जो नेपच्यून आहे हा केंद्र करणार. कागदोपत्री व्यवहार, कमिटमेंट, प्रॉमिसेस खूप चांगले राहतील. याचप्रमाणे तुमचे जे काय कार्यक्षेत्र असेल त्या ठिकाणचे जे सहकर्मी असतील किंवा वरिष्ठ असेल त्याच्यावर तुमचे नातेसंबंध खूप चांगले, तुमच्या कामाचं ॲप्रिसिएशन होईल. फक्त कागदोपत्री व्यवहार करताना ट्रस्टवर्दीपणा जास्त करू नका. नीट खोलात जाऊन विचार करा किंवा त्या संदर्भातले निर्णय घ्या. अर्थात तुमची जी रास आहे ही बऱ्याच प्रमाणात अलर्ट असते. प्रत्येक गोष्टीला सखोल खोलामध्ये जाणं, चिकित्सकपणे विचार करणं हा तुमच्या राशीचा अंगभूत गुणधर्म आहे. तर सुद्धा कधी कधी थोडंसं आपण लेट गो काही गोष्टी करतो, तसं काय करू नका. कारण हा जो कालावधी आहे 17 तारखेच्या आसपास त्या ठिकाणी थोडंसं अलर्ट राहणं गरजेचं आहे. याचप्रमाणे
दिनांक 26 तारखेला रवी आणि नेपच्यूनचा सुद्धा केंद्र होणार आहे. रवी जो की तुमच्या दशमात भ्रमण करणार, त्याबरोबर तुमच्या सप्तमातला जो नेपच्यून आहे तो केंद्र करणार आहे. इथे सुद्धा कार्यक्षेत्राशी संबंधित थोडंसं काळजी घ्या. कुठल्याही प्रकारचे महत्त्वपूर्ण निर्णय, खास करून लोन घेणं किंवा कमिटमेंट प्रॉमिसेस अशा काही गोष्टी साधारणतः दिनांक 20 तारखेच्या आसपास घेऊ नका. याचप्रमाणे दिनांक 30 तारखेला 26 तारखेला बुध आणि शनीचा त्रिकोण योग सुद्धा होणार आहे. शनी जो की तुमच्या 6व्या स्थानामध्ये भ्रमण करतोय आणि बुध जो की तुमच्या दशमात भ्रमण करेल, दोघांचा त्रिकोण योग होणार आहे. अतिशय उत्तम अशा प्रकारचा हा योग असणार आहे. कार्यक्षेत्राशी संबंधित ज्या गोष्टी अडकलेल्या आहेत, ज्या गोष्टी पूर्ण होत नाही, बऱ्याच कालावधीपासून त्या पूर्ण होण्याचा दाव घेत नाहीत, अशा प्रकारच्या काही गोष्टी तुम्हाला या दरम्यान पूर्ण होतील. कागदोपत्री व्यवहार, तुमचे जे काय कार्यक्षेत्र असेल त्या संदर्भातले तुम्ही या दरम्यान महत्त्वपूर्ण निर्णय लॉंग टर्मसाठी जे महत्त्वाचे असतील ते या दरम्यान जरूर घेऊ शकता. याचप्रमाणे या महिन्यातली जी पौर्णिमा आहे, जी अमावस्या आहे, खास करून ती तुमच्या भाग्यस्थानात दिनांक 6 तारखेला होणार आहे आणि जी पौर्णिमा आहे ती 22 तारखेला होणार आहे. अमावस्या आणि पौर्णिमेच्या दरम्यान रविचंद्राचं आकर्षण पृथ्वीकडे हे सर्वात जास्त असतं. त्यामुळे आपण जास्त प्रमाणात थोडंसं भावनातीत होतो आणि भावनातीत होऊन किंवा इमोशनल होऊन घेतलेले निर्णय हे बऱ्याचदा चुकण्याची शक्यता जास्त असते. तर या महिन्याच्या 6 आणि 22 तारखेला कुठल्याही प्रकारचे महत्त्वपूर्ण निर्णय किंवा कमिटमेंट प्रॉमिसेस, वादविवाद जाणं असे प्रकार अजिबात करू नका. तर मित्रांनो, हे होतं कन्या राशीचं जून 2024 करताचं संपूर्ण राशीफळ. आपल्याला हे राशीफळ कसं वाटलं, आपण त्याचा अनुभव कशा प्रकारे घेतला, कमेंट बॉक्समध्ये नक्की कमेंट करा. धन्यवाद.